कोण आहे? हे कोण आहे? कुणाला रात्रीची घराची गंमत करावीशी वाटते? कोण आहे इथे? मामा मी नीरज तू? हा नीरज. का करतोस रे बाबा? अरे आधीच तुझ्या मामीच्या घोरण्यामुळे झोप लागत नव्हती. जरा कुठं डोळ्याला डोळा लागत होता तू आवाज केला. सॉरी मामा सॉरी. सॉरी काय सॉरी? मला सांग, ही झोपायची वेळ आहे की नाही? हो. मग झोप ना. इथे काय करतोय? मामा मी ते आपलं सहज खाली काय पडलास खाली? अरे बापरे, अशी कशी रे मुलं? तुम्ही कुठे लागला? तू थांब, मी ना विजूला विचारतो औषध आहे का म्हणून. ए मामा नाही मला मी पडलो नाही. अरे पडला नाहीस तू? नाही. काय सांगतो मग? इतके वाजता इथे काय करतोयस तू? मला कळेल का तुझं काय चाललंय? एक बोट पकड. अरे आता रात्र झाली, तूच म्हणालास ना. आणि असं अरे रात्र झाली असली तरी रात्रीच्या वेळीही माझा अंदाज चुकणार नाही. तर पकड एक. नीरज, ही अपेक्षा नव्हती मला तुझ्याकडून. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं तू असा वागशील म्हणून. हे मला अजिबात आवडलेलं नाहीये. सॉरी बघ, तू प्लीज कोणाला सांग. काही बोलू नकोस मला. खबरदार, याच्यानंतरच तो पोकेमॉन काय शोधायचा खेळ आहे ना, तो खेळ असतात बघ. चांगलं नसतं ते. किती जणांचे अपघात झालेत माहिती ते शोधण्याच्या नादात. आणि तू तर आज घरातल्या सगळ्यांचा अपघात घडवून आणणार होतास. मला सांग बेटा, ते शोधण्याच्या नादात एखाद्या खांबाला किंवा टेकूला धडकलं असतं, केवढ्यात पडलं असतं ते? खरंय. तुला कल्पना आहे ना बेटा काय होईल ते? करेक्ट. विजू घोरू नकोस ग. काय चाललंय काय तुझं? तुला काय वाटलं मला काय कळणार नाही? एवढ्या रात्री कुठून येतोय? हा ना, बोल ना, कुठून येतोय? एवढ्या रात्री अपरात्री यायला काहीच वाटत नाही का? हा बोल ना, कुठे गेला होता? कुठे उलटला होता? कुठे बोल ना. बोलतो का काढू पट्टा? बाबा मी आतून येतोय, तुम्ही आलात बाहेरून. तुम्ही बाहेरून आलात. हो मी आलोय बाहेर. बरं जा, कुठे चाललास सांग मला. कळलंय, आलेलं माझ्या सगळं लक्षात आलेलं आहे, सगळं कळलेलं आहे. पण एवढी मोठी बॅग घेऊन जॉगिंगला कुठे चाललास तू? जॉगिंगला एवढं रात्री? हा जॉगिंग. कळलंय, आलेलं आहे मला सगळं, कळतं मला. तू अमेरिकेहून आलेला आहेस ना? अमेरिकेला आत्ता सकाळ असणार आणि इथे रात्र आहे, म्हणून तू आत्ता जॉगिंगला आलास बरोबर? हो. हा कळलेलं आहे मला, सगळं माहिती आहे. जा जॉगिंगला. मी पण आत्ता आलो, नाईट वॉक करू. करेक्ट आहे. तुझा जॉगिंगला. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.